First of all, welcome to all in the 10th standard. In this year, we are going to learn something very precious and very important things about the science and very interesting thing about the science and technologies. या 10वीच्या वर्षामध्ये जे तुम्ही म्हणता ना की खूप काय म्हणतात स्ट्रेसफुल इयर असतं, खूप महत्वाचं इयर असतं, पण तुम्हाला या वर्षी सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयामध्ये खूप काही चांगल्या, काही इंटरेस्टिंग अशा तुमचं कुतूहल जागा करण्यासारख्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला शिकायच्या आहेत त्यावेळेस. तर सगळ्यात पहिले आपल्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शन म्हणजे या वर्षीच्या आपल्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचं काही क्लासिफिकेशन केलेलं आहे का काही त्याच्यामध्ये काही फरक आहे का आधीपर्यंतच्या हे सगळं आपण पहिले पाहून घेऊ. सगळ्यात पहिली आणि महत्वाचा जो काही बदल असेल तो सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे आतापर्यंत आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी जेव्हापर्यंत शिकत होतो देयर ओनली वन टेक्स्ट बुक, एकच पुस्तक होतं आणि त्या एका पुस्तकामध्ये मग आपण सगळे सायन्सशी रिलेटेड सगळे टॉपिक शिकत होतो. पण या वर्षी आता तुम्ही 10वीत आले म्हणून या वर्षी आपल्याला सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये दोन वेगवेगळे पार्ट करून दोन सेपरेट बुक्स आहेत आपल्याला. पहिलं पार्ट 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 and the second one is the science and technology part 2. So what is there in the part 1 and what is there in the part 2? First of all, always remember science is basically classified into the four branches: physics, chemistry, biology and botany. These are, we can say that these are the four basic branches of the science, and in this year these four branches are grouped in the two textbooks, part 1 and the part 2, and we are going to study that part 1 and as well as the part 2 in this year. So first of all, in the part 1, the topics which are included in the science and technology part 1 textbook are all related with the physics and the chemistry, and remaining all other topics which are related mainly about the biology, or we can say botany and zoology, are concluded or are included in the part 2. So how many chapters are there? There are total number of 20 chapters we have to learn this year. Among that or among those, first 10 are considered or are included in the part 1 and another 10 are in the part 2, and by this we have to study all the 20 chapters in this year. आपल्याला एकूण 20 धडे, 10 पार्ट 1 मधले, 10 पार्ट 2 मधले असे एकूण 20 धडे आपल्याला या वर्षी शिकायचे. So here in today's lecture, in today's video lecture, we are going to the start a 10th syllabus from the part 1, chapter number 2. The name of the chapter is itself is called as the periodic classification of the element. The name of the chapter is periodic classification of the element. Always remember, whenever you are dealing with the science topic or whenever you are going to study the science topic, जेव्हा केव्हा तुम्ही सायन्स शिकताय त्यावेळेस एक्सप्लेनर जरी म्हणून गेला असला नावात काय ठेवलं, पण सायन्स मध्ये नावातच सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. शब्दांचा अर्थ जर तुम्हाला कळाला किंवा काय विचारले ते जर तुम्हाला कळालं तर त्या गोष्टीतल्या तुम्हाला बहुतांश गोष्टी कळून जातात. आता हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा, कधी पण सायन्स शिकताना ती गोष्ट आपल्याला का शिकायची, व्हाय, का, हा प्रश्न विचारायचा आणि तो प्रश्नाचं उत्तर भेटल्याशिवाय पुढे जायचं नाही. आता आपण असं म्हणतो की आपल्याला आता शिकायचं पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट. सगळ्यात पहिले धड्याच्या नावाचा अर्थ काय होतो तो समजून घेऊया, त्याच्यानंतर हा धडा शिकायचा का ते समजून घेऊया आणि मग धड्याला आपण स्टार्ट करूया. सो द नेम ऑफ द चॅप्टर इज पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट. Periodic classification of the element. First of all, what is the meaning of the topic or what is the meaning of the chapter's name? We have to see that. या धड्याच्या नावाचा अर्थ काय तो आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊ. धड्यामध्ये जे काही शब्द आहेत त्याच्यातल्या बहुतांश शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती आहे. क्लासिफिकेशनचा अर्थ होतो काही गोष्टी आहेत त्यांचं आपल्याला काय करायचंय, वर्गीकरण करायचं, म्हणजे त्यांचे काय ग्रुप्स पाडायचे सरळ सरळ. हे ग्रुप्स आता हे पाडायचे कशाचे, एलिमेंट्सचे. कशाचे, एलिमेंट्सचे. एलिमेंट्स म्हणजे काय, एलिमेंट्सला मराठीत म्हटलं जातं मूलद्रव्य. एलिमेंट्सला मराठीत म्हटलं जातं मूलद्रव्य. आता हे एलिमेंट्स काय असतात याचं आपण एक उदाहरण बघू.
सगळेजण घरात आपल्याला सगळ्यांना फास्ट फूड नाही नाही म्हटलं तरी आपण सगळेजण खातोच. तर या फास्ट फूड मधलं इंडियन स्नॅक्स मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट उदाहरण काय तर भेळ. ज्यावेळेस तुम्ही भेळ बनवता त्यावेळेस लास्ट जो काही कंपाऊंड असतो, लास्ट जे प्रोडक्ट भेटतं आपल्याला ते काय असतं, भेळ. तर त्या भेळला कन्सिडर करा की त्या भेळला सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हटलं जातं कंपाऊंड. काय म्हटलं जातं, कंपाऊंड. आता ही भेळ बनली कशापासून आहे, भेळमध्ये मुरमुरे, चिवडा, शेव वगैरे वगैरे, कांदा जे काही असेल ते सगळं आपण टाकतो. तर हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे काय, जे छोटे छोटे घटक आहेत कशातले, भेळतले, म्हणजे कंपाऊंड मधले जे छोटे घटक आहेत ज्यांच्यापासून कंपाऊंड बनतो त्या गोष्टींना म्हटलं जातं मॉलिक्युल्स. काय म्हटलं जातं, मॉलिक्युल्स. आता हे मॉलिक्युल्स काही वेळेस सिंपल असतात, काही वेळेस कॉम्प्लेक्स असतात. आता तुम्ही म्हणता सिंपल कॉम्प्लेक्स, थोडंसं कॉम्प्लेक्शन वाढतंय. परत भेळकडे येऊया. भेळ बनते कशापासून, चिवडा, मुरमुरे, शेव या वेगवेगळ्या गोष्टींपासून. आता याच्यातले काही पदार्थ असे आहेत की जे आपल्याला सेपरेटली बनवावे लागतात. जसं शेव बनवायचं झालं परत बेसन पीठ, तेल वगैरे ते सगळं आपल्याला माहिती. तसंच मॉलिक्युल मध्ये पण अशा काही गोष्टी असतात ज्या अजून काही गोष्टींपासून बनलेल्या असतात. म्हणजे अशा गोष्टी ज्यांच्यापासून मॉलिक्युल बनतो त्या गोष्टींना म्हटलं जातं एलिमेंट. काय म्हटलं जातं, एलिमेंट. थोडक्यात काय तर एलिमेंट हा एखाद्या पदार्थाचा सगळ्यात छोटा कंपोनेंट असतो. एलिमेंट हा एखाद्या पदार्थाचा सगळ्यात छोटा कंपोनेंट. या एलिमेंटच्या सगळ्यात छोट्या कंपोनेंटला म्हटलं जातं ॲटम. आलं लक्षात. सो दीज आर द एलिमेंट्स. वी हॅव टू क्लासिफाय ऑल दीज एलिमेंट्स, बट the classification, there is one word we are missing here, and that word is called as a periodic. Periodic. When you see that word, there are the two types, or we can say the two parts, period and ik. Period and ik. So what is meant by period? Period it means एखादा सर्टन टाइमचा जो गॅप असतो ना, 10 मिनिटाचा वेळ, 5 मिनिटाचा वेळ, कालावधी ज्याला आपण म्हणतो मराठी टाइम पिरियड ऐकलं असेल तो पिरियड. आता ज्यावेळेस तुम्ही म्हणता की पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, त्यावेळेस एलिमेंटचं असं क्लासिफिकेशन करायचंय की जे आपल्याला पिरियड मध्ये म्हणजे काही टाइम पिरियड मध्ये म्हणता येईल किंवा काही ठराविक अंतरानंतर त्याची काय होणार आहे, रिपिटेशन होणार आहे. असं आपल्याला या एलिमेंटचं काय शिकायचंय, क्लासिफिकेशन शिकायचं. आता राहिला प्रश्न सर धड्याचा नावाचा अर्थ कळाला, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, धडा शिकायचा का बरं, हे तुम्ही सांगितलं की त्याच्याशिवाय पुढे जायचं नाही, धडा शिकायचा का. कधी पण लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असला तर ती गोष्ट जोपर्यंत तुम्ही तिचे सुट्टे पाठ करून तुम्ही त्याला वेगवेगळं करून जोपर्यंत सुटसुटीत ठेवून तिच्याकडे बघत नाही, तिच्याकडे पाहत नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला समजत नाही. आता एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्य हे किती आहेत तर आतापर्यंत 180 मूलद्रव्य सापडले. किती, 180. 180 एलिमेंट्स आर देयर which are recorded. असे 180. आता या 180 एलिमेंट्सची तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टी, आपण मागच्या वर्षी सबस्टन्सेस इन डेली यूज मध्ये फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी काय असतं ते शिकलो. या सगळ्या एवढ्या एलिमेंट्सच्या लक्षात ठेवायचं म्हटल्यावर अवघड आहे ना. तर या प्रॉपर्टीज इझिली कशा लक्षात ठेवता येईल. इन शॉर्ट, या सगळ्या एलिमेंट्सचा थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने सुटसुटीत अभ्यास करता यावा म्हणून या एलिमेंट्सचं आपल्याला काय करायचंय, क्लासिफिकेशन करायचं. आलं लक्षात. सो when we are going to study the periodic classification of elements, we have to study the different scientists, वेगवेगळे जे शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी कोणी हा प्रयत्न केला की आपण या मूलद्रव्यांना काय करूयात, क्लासिफाय करूयात, कारण की यांचा अभ्यास करणं आपल्याला काय जावा, सोपा जावा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो होता डोबे रायनर. कोण होता, डोबे रायनर, पहिला सायंटिस्ट डोबे रायनर. आता हा डोबे रायनर कोण आहे, सो इट इज अ जर्मन सायंटिस्ट. हा कोण आहे, ही इज अ जर्मन सायंटिस्ट, एक जर्मनीतला शास्त्रज्ञ आहे. ज्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या जे मॉलिक्युल्स आहेत, वेगवेगळे जे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत, त्या सगळ्या मूलद्रव्यांचा काय केलाय त्यांनी तिथे अभ्यास केला आणि त्यांनी त्याची एक थेअरी मांडली, त्यांनी त्याचा एक लॉ मांडला आणि त्या लॉला म्हटलं जातं डोबे रायनर्स ट्रायड. काय, डोबे रायनर्स ट्रायड. डोबे रायनर्स ट्रायड याचा शब्दशः अर्थ जर घेतला तर डोबे रायनरची त्रिकी. ट्रायड, व्हॉट इज मीन बाय ट्रायड, ट्रायड इज ग्रुप ऑफ 3.
तीन जणांचा एक ग्रुप केला तर त्याला म्हटलं जातं ट्रायड. आता हे ट्रायड कोणी शोधले? डोबेरायनरने शोधले. आता डोबेरायनर ज्यावेळेस अस्तित्वात होता म्हणजे तो ज्यावेळेस काम करत होता त्यावेळेस लोकांना किती एलिमेंट माहित होते? तर त्यावेळेस लोकांना माहित होते 27 एलिमेंट. किती? 27 एलिमेंट. ह्यानी त्या 27 एलिमेंटचे सगळ्यात पहिले कितीचे ग्रुप पाडले? 3 चे. कितीचे ग्रुप पाडले? 3 चे. पहिली स्टेप त्यांनी काय केली? सगळ्या एलिमेंटला ही क्लासिफाईड all elements in the group of 3. त्याने 3-3च्या याच्यामध्ये सगळ्या एलिमेंटला काय केलं? ग्रुप केलं. आता नुसतं ग्रुप करून थांबला का तो? नाही. त्यांनी प्रत्येक ग्रुप मध्ये जे 3 एलिमेंट होते त्या 3 एलिमेंटला त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक मासेस नुसार अरेंज केलं. काय केलं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक मासेस नुसार त्यांनी काय केलं? त्यांना अरेंज केलं. आता एटॉमिक मास म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन एटम इज कॉल्ड एज द एटॉमिक मास ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. न्यूक्लियसच्या आतमध्ये जे प्रोटॉन आहे ते आणि जेवढे न्यूट्रॉन या दोघांची बेरीज केल्यावर जो काही आकडा भेटेल त्या आकड्याला म्हटलं जातं एटॉमिक मास, अणु वस्तुमानांक असं त्याला मराठीत म्हणलं जातं. आता ह्यानी काय केलं? जे 3 एलिमेंट होते ना एका ग्रुप मधले त्या तिघांना त्याच्या एटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी म्हणजे चढत्या क्रमाने काय केलं? त्यांनी त्या सगळ्यांना प्लेस केलं. दुसरी स्टेप, प्लेस एलिमेंट्स according to their increasing order of atomic mass. झालं का क्लासिफिकेशन? नाही. ज्यावेळेस त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक मास नंबर नुसार त्याला काय केलं? अरेंज केलं. त्यानंतर त्यांनी त्याचा जो मेन लॉ होता तो मेन लॉ त्यांनी काय केला? त्या ठिकाणी पॉस्ट्युलेट केला. त्याचा लॉ काय सांगतो? जे 3 एलिमेंट होते मित्रांनो त्या 3 एलिमेंट मधल्या पहिला आणि तिसरा एलिमेंट, हे जे 3 एलिमेंट होते आपण समजू असं की ए, बी आणि सी हे 3 एलिमेंट होते. या 3 एलिमेंट पैकी पहिला एलिमेंट आणि तिसरा एलिमेंट या दोघांच्या एटॉमिक मासचा मीन, या दोघांच्या एटॉमिक मासचा मीन म्हणजेच मिडल मध्ये जो एलिमेंट आहे त्याचं एटॉमिक मास. सो व्हॉट इज मीन बाय मीन किंवा एटॉमिक मासचा मीन म्हणजे काय करायचं? तर पहिला एलिमेंट आणि तिसरा एलिमेंट या दोघांच्या एटॉमिक मासची काय करायची? बेरीज आणि त्या दोघांना भागायचं 2 नी. ह्याचं जे काही उत्तर येईल ते उत्तर असेल एटॉमिक मास ऑफ सेकंड एलिमेंट. एटॉमिक मास ऑफ सेकंड एलिमेंट हे आहे डोबेरायनरचा ट्रायडचा लॉ. सो व्हॉट इज द लॉ ऑफ डोबेरायनर्स ट्रायड? व्हॉट डिड डोबेरायनर डू? डोबेरायनरनी काय केलं? तर डोबेरायनरनी सगळ्यात पहिले त्याला जेवढे एलिमेंट माहित होते तेवढ्या सगळ्या एलिमेंटला 3-3च्या गटामध्ये काय केलं? त्यांनी विभाजित केलं किंवा 3-3च्या गटामध्ये त्यांनी काय केलं? त्याला क्लासिफाय केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्या 3 मधले एक गट घेतला, त्या पूर्ण गटांमधला एक गट घेतला ज्याच्यात किती एलिमेंट होते? 3. 1 2 3 असे 3 एलिमेंट होते. त्या 3 एलिमेंटला डोबेरायनरनी त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक मास नंबर नुसार काय केलं? अरेंज केलं. आणि मग त्यांनी त्याचा लॉ सांगितला जो लॉ म्हणतो की द एटॉमिक मास नंबर ऑफ द मिडल एलिमेंट, एटॉमिक मास नंबर ऑफ द मिडल एलिमेंट is equal to the mean of atomic mass number of first and the third element. मधातल्या एलिमेंटचा एटॉमिक मास नंबर किंवा एटॉमिक मास हा पहिल्या आणि तिसऱ्या एटॉमिक मासेसच्या मीन इतका असतो. आणि ह्याच लॉला म्हटलं जातं
डोबेरायनर्सचा ट्रायडचा लॉ. काय म्हटलं? डोबेरायनर्सचा ट्रायडचा लॉ. आता क्लासिफिकेशन तर यांनी केलं, त्याने ते ट्रायड तयार केलं ना, मग ते क्लासिफाय झाले. पण मग हे क्लासिफिकेशन सक्सेसफुल झालं का? तर हे क्लासिफिकेशन सक्सेसफुल झालं नाही. का नाही झालं? कारण की त्यावेळेस जेवढे एलिमेंट त्याला माहित होते त्यातल्या काही एलिमेंट हा डोबेरायनरचा जो ट्रायडचा नियम होता की पहिला आणि तिसऱ्याचा ॲटॉमिक मास कमी हे दुसऱ्याच्या बरोबर असतं, हा जो नियम होता तो नियम ते काही एलिमेंट फॉलो करत नव्हते. त्यामुळे त्याचा हा जो प्रयत्न होता कशाचा, एलिमेंटला क्लासिफाय करायचा, तो प्रयत्न काय झाला? फेल गेला. म्हणजे धड्यामध्ये आपल्याला जे शिकायचं होतं की एलिमेंटचं सक्सेसफुली अभ्यास करण्यासाठी, चांगला सुटसुटीत सोपा अभ्यास करण्यासाठी क्लासिफिकेशन करायचं, हा जो आपला उद्देश होता तो उद्देश इथं पूर्ण झाला का? नाही. म्हणजे हा शोध अजून संपूर्ण झालाय का? नाही. मग याच्यानंतर पुढे कोणते सायंटिस्ट आहेत का की ज्यांनी हा शोध पूर्ण केलाय? तो आहेत, and we will see which scientist which was able to fully classify all the elements by the periodicity, or which was fully able to classify all the elements. सुटसुटीत अभ्यास करण्यासाठी सगळ्या एलिमेंट्सला कोणाला व्यवस्थित पद्धतीने त्यांना क्लासिफाय करण्यात आलं हे आपण इथून पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. सो टुडेज लेक्चर वी विल स्टॉप हियर. We will continue in the next lecture. Thank you. Like, share and subscribe.